सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, पृथ्वीवर उगवलेली पहिली वनस्पती कोणती होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी लिंबू, ऑप्शन सी पिंपळ, ऑप्शन डी वरील नाही। तर याचं उत्तर पृथ्वीवर उगवलेली पहिली वनस्पती वरील नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, अन्न किती वेळा चावून खावे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30 वेळा, ऑप्शन बी 32 वेळा, ऑप्शन सी 28 वेळा, ऑप्शन डी 40 वेळा। ह्याचं उत्तर अन्न 32 वेळा चावून खावे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, गौतम बुद्धाचा मुलगा कोण होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी श्याम, ऑप्शन सी राहुल, ऑप्शन डी भगत। ह्याचं उत्तर गौतम बुद्धाचा मुलगा राहुल होता, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, भारतात पहिले सोन्याचे ATM कोठे सुरू झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हैदराबाद, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी गुजरात। तर याचं उत्तर भारतात पहिले सोन्याचे ATM हैदराबादमध्ये सुरू झाले, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, पोस्टमन या नावाने कोणता पक्षी ओळखला जातो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कबूतर, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी हंस, ऑप्शन डी मोर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर पोस्टमन या नावाने कबूतर पक्षी ओळखला जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, रोज सकाळी उपाशी पोटी तुळशीचे पाणी खाल्ल्याने काय फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सरपासून बचाव, ऑप्शन बी पचन सुधारते, ऑप्शन सी तणाव कमी होतो, ऑप्शन डी सर्दी कमी होते। तर याचं उत्तर रोज सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने खाल्ल्यास तणाव कमी होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या ऋतूमध्ये इंद्रधनुष्य दिसतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिवाळा, ऑप्शन बी पावसाळा, ऑप्शन सी उन्हाळा, ऑप्शन डी कोणत्याही ऋतूमध्ये नाही। तर याचं उत्तर आहे पावसाळ्या ऋतूमध्ये इंद्रधनुष्य दिसतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, खालीलपैकी कोणता खेळाडू शांत आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गौतम गंभीर, ऑप्शन बी महेंद्रसिंग धोनी, ऑप्शन सी विराट कोहली, ऑप्शन डी रोहित शर्मा। तर याचं उत्तर खालीलपैकी महेंद्रसिंग धोनी खेळाडू शांत आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या फळात सर्व प्रकारचे जीवनसत्वे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी सफरचंद, ऑप्शन सी डाळिंब, ऑप्शन डी पिकलेली पपई। तर याचं उत्तर आहे पिकलेली पपई फळामध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्व असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोळी न खाता पिता किती दिवस जिवंत राहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1 महिना, ऑप्शन बी 4 महिने, ऑप्शन सी 8 महिने, ऑप्शन डी 6 महिने। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर कोळी न खाता पिता 8 महिने जिवंत राहू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, देशी तूप खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी डायबिटीज, ऑप्शन सी पायथिरिया, ऑप्शन डी जुलाब। तर याचं उत्तर आहे देशी तूप खाल्ल्याने जुलाब आजार होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, स्प्राइट ही कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी चीन। याचं उत्तर स्प्राइट ही जर्मनी देशाची कंपनी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, हृदय एका दिवसात किती तास विश्रांती घेते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 तास, ऑप्शन बी 12 तास,
ऑप्शन सी 16 तास, ऑप्शन डी 18 तास। तर याचं उत्तर हृदय एका दिवसात 16 तास विश्रांती घेतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, कोणत्या खेळाला राणीचा खेळ म्हणतात? आपली ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी बुद्धिबळ, ऑप्शन सी फुटबॉल, ऑप्शन डी टेनिस। ह्याचं उत्तर बुद्धिबळ खेळाला राणीचा खेळ म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 15 आहे, कुरकुऱ्यात कोणत्या प्राण्याची चरबी मिसळली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गाई, ऑप्शन बी बैल, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी बकरी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर कुरकुऱ्यामध्ये डुक्कर प्राण्याची चरबी मिसळली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 16 आहे, मनुष्याचे डोळे किती अंशापर्यंत फिरू शकतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 90 अंश, ऑप्शन बी 120 अंश, ऑप्शन सी 180 अंश, ऑप्शन डी 360 अंश। याचं उत्तर मनुष्याचे डोळे 180 अंशापर्यंत फिरू शकतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 17 आहे, साप किती किलोमीटरपर्यंत पाहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 3 किलोमीटर, ऑप्शन बी 2 किलोमीटर, ऑप्शन सी 8 किलोमीटर, ऑप्शन डी 5 किलोमीटर। याचं उत्तर साप 2 किलोमीटरपर्यंत पाहू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 18 आहे, लाल पिवळा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चोरी करणे, ऑप्शन बी संताप होणे, ऑप्शन सी रंग लावणे, ऑप्शन डी रंग बदलणे। याचं उत्तर लाल पिवळा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे संताप होणे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 19 आहे, जास्त रंग लावल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हार्ट अटॅक, ऑप्शन बी केस पिकणे, ऑप्शन सी एलर्जी, ऑप्शन डी मूळव्याध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर जास्त रंग लावल्यास एलर्जी आजार होऊ शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। जो की आपला लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणत्या सणाला आपण दिवे लावतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दीपावली, ऑप्शन बी होळी, ऑप्शन सी दसरा, ऑप्शन डी मकर संक्रांत। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।